नमस्कार सर्वांना. तर आज मी ना म्हणजे शिळ्या चपातीपासून एक गोडाचा पदार्थ बनवला होता. इतकं वाटतच नव्हतं घरी बनवलं आहे. जसं आपण मंदिराच्या बाहेर ते पेढे घेतो ना, त्याच पद्धतीने म्हणजे तशीच टेस्ट झाली ती. असं वाटतच नव्हतं की ते चपातीपासून बनवलं आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी हे तेलात बनवते. तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तुपातसुद्धा बनवू शकता. मी इथं चपाती तळून आणि शेंगदाणे पण तळून घेतले आणि साखर गूळ विरघळायला ठेवला साईडला आणि नंतर थोडंसं 2 चमचे मी बेसन पीठ भाजून घेतलं आहे तेलातच. जास्त पाक पण बनवायचा नाही, थोडंसं चिपचिप होईपर्यंतच बनवायचं ते गुळाचा आणि साखरेचा पाक. मी हे दुसऱ्यांदा बनवते, इतकं टेस्टी होतं. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. श्रीला फक्त गुलाबजामुनच आवडतात, हे दुसरे गोड पदार्थ नाही खात तो. थोडं छान झालं, खूप छान झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.